समाचार माध्यम में महिलाओं की अर्धनग्न तस्वीरों पर रोक लगाने की मांग। तेजस्विनी विचार मंच और महिला वकील सेल की प्रोफेसर ममताताई चिंचवड़कर, अनुजा परचुरे, एडवोकेट सुवर्णा चुटे, डॉक्टर शीला कुलकर्णी और श्रीमती रोहिणी मुंदड़ा ने की है। तिलक पत्रकार भवन में आयोजित पत्र परिषद में कुरु ने यहाँ मांग की। एक तरफ आज पूरे विश्व में महिला दिवस मनाया जा रहा है। महिलाओं की शान में कसीदे पढ़े जा रहे हैं, उनकी स्तुति का महिमा मंडन किया जा रहा है। महिलाओं को देश विदेश के हर मंच से सम्मानित किया जा रहा है। वहीं दूसरी तरफ महिलाओं को भोग का विषय बनाकर विज्ञापन में दिखाया जा रहा है। उनकी अर्धनग्न तस्वीरों के माध्यम से अश्लीलता फैलाई जा रही है। फिर चाहे वह समाचार माध्यमों, स्क्रीन मीडिया हो या फिर डिजिटल मंच पर हो, उसे तुरंत रोकने की मांग करते हुए सुप्रीम कोर्ट तक जाने की तैयारी दिखाई। उन्होंने इसके खिलाफ सख्त कानून बनाने की मांग की है। मांग पूरी न होने पर महिलाएं हर लड़ाई लड़ने की अपनी तैयारी दर्शाते हुए कहा, वह इस लड़ाई को हर स्तर पर लड़ेगी। यदि उन्हें न्याय नहीं मिलता तो वह अंत में सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाएगी। पत्र परिषद में तेजस्विनी विचार मंच और महिला वकील सेल की प्रोफेसर ममताताई चिंचवड़कर में इस विषय पर कहा कि आजकालच्या युगामध्ये जे अश्लीलता वाढत चालली आहे, विपरीत होत चालली आहे, त्याच प्रकारे नारीचा सन्मान होत नाही। कुठल्याही प्रकाराने कुठल्याही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणाल तुम्ही किंवा कुठेही ओटीटीवर जा, कुठेही प्रसार वर्तमानपत्र तिथे आमच्या नारी देहाचं विकृत चित्रण होत आहे। नारी देहाला उपभोग्य वस्तू म्हणून दाखवलं जात आहे, ज्याचं गंभीर बाब जी आहे ही जी गंभीर बाब आहे त्याच्याकडे आज आम्ही गेल्या 20 वर्षांपासून याच्या विरुद्ध काम करतो आहोत। पण या युगामध्ये हे जास्त वाढीत चाललेलं आम्हाला दिसतं आहे, निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आता इथे कुठेतरी कठोर कायदा करण्याची गरज आहे। कायदे खूप अस्तित्वात आहे, पण हे सगळे कायदे जे आहेत ते डॉमिनंट आहे, त्यांना काही अस्तित्वच नाहीये। कारण समाजाकडनं कुठलाही कंप्लेंट जात नाही, समाजाकडनं कुठलीही शिकायत तक्रार जात नाही। त्यामुळे ही समाज जनजागृती करण्यासाठी आम्ही आता परत कटिबद्ध झालेलो आहोत। तेजस्विनी विचार मंचातर्फे मी हे सर्व समाजाला आव्हान करते की नुसतंच मूकदर्शक म्हणून तुम्ही राहू नका, जे समोर दिसतंय ते बघू नका। कारण एक म्हण आहे की अन्याय सहन करने वाला है वो अन्याय करने वाले से भी ज्यादा अपराधी है, क्योंकि वो अन्याय देखता है लेकिन कुछ बोलता नहीं। मग अशा प्रकारचं आम्ही समजा आमच्या पिढीला काय देणार, आमच्या नवीन पिढीला, आमच्या लहान मुलांना आम्ही काय देतो याचं समजा लहान नसेल। समाज माध्यमाला नाहीये, पण मातृशक्तीला आहे। कारण आम्ही जी आई व्यापक आहे ती फक्त आपल्या घरापुरती सीमित नाही। आईची व्यापकता जी आहे ती तेजस्विनी विचार मंचाने उचललेली आहे। आणि आता मी हा विडा उचलला आहे की अशा प्रकारची अपशब्द, स्त्री देहाचं प्रदर्शन, गालीगलोच, शिवीगाळ ही आता आम्ही दृकश्राव्य माध्यमातून सहन करणार नाही। हे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, ही मर्यादा त्यांनी भंग केलेली आहे। त्याच्यामुळे परत मातृशक्ती उद्या रूपामध्ये आपलं स्वरूप प्रगट करणार आहे। आणि या प्रकारची जी काही असामाजिकता चालू आहे ते बघणं देखील सामाजिक अपराध आहे आमच्याकडे। आम्ही देखील त्याचे दोषी आहोत, आम्ही सर्व मातृशक्ती जे आहे, कारण आमच्या हातामध्येच का समाजाचे चित्र आहे। आम्ही समाजात बनवतोय, जिच्या हाती पाण्याची दोरी, ती जग उद्धार म्हणतो, फक्त ही म्हण फक्त होणार आहे, या म्हणीला काही अर्थ राहणार की नाही। म्हणून आम्ही आज इथे कटिबद्ध झालो आहोत की आम्हाला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि या फ्रीडम ऑफ स्पीच द्वारे आम्ही आमचं लोकशाही तंत्र मार्गाने आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारा याचिका दायर करू, कंप्लेंट करू, समाज जनजागृती करू, महिला संघटना एकत्रित करू। महिला संघटनेने हा आवाज केलाच पाहिजे की आम्हाला जे आवडत नाहीये, जे असभ्य वर्तन आहे, जे अपशब्द आहेत ते सेन्सॉर झाले तर त्याच्यामुळे टेलिव्हिजन जो आमच्या घरात पोहोचलेला आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे आमच्या घरामध्ये विकृती येते आहे, आमचे लहान मुलं बघताय, आमची तरुण पिढी बघते, तरुण पिढीची भाषा बदलली आहे, फॅशन झाली आहे, शिवकालीन फॅशन झाली आहे, भारताचा गौरव इतिहास विसरतो। तर हे आम्ही कदापि इथे सहन करणार नाही। आमच्या पिढीला आम्हाला चांगलं बनवायचं आहे,
आणि ही सगळ्यांची जिम्मेदारी. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हा आमचा समाज जागृतीचा जो अध्याय आहे त्याला तुम्ही प्रशस्त करावं आणि जनजागृती करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हावं